स्मशानभूमी नसल्याने नदीत सरण केलं वाहून मरणानंतरही यातना हरिसाल येथील घटना। मेळघाटमध्ये जिवंतपणीच अनेक नागरिकांना मरण यातना सोसाव्या लागत आहेत। मात्र लोकप्रतिनिधी प्रशासन मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येते। धारणी तालुक्यात 62 ग्रामपंचायतींचा समावेश आहे, तर चिखलदरा तालुक्यात 54 ग्रामपंचायती आहेत। ग्रामपंचायतची एकूण संख्या 162 आहे। धारणी चिखलदरामध्ये 154 गाव समाविष्ट आहे। मेळघाट अतिदुर्गम भागात एकूण 314 गावांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त गावांमध्ये स्मशानभूमी शेड नसल्याची दिसून येते। फॉरेस्ट विभागाच्या जाचा कटींमुळे नागरिकांना स्मशानभूमी जागा मिळत नसल्याचं बोलल्या जाते। नाईलाजाने मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांचा अंतिम विधी हा नदी पात्रात किंवा नाल्याच्या पात्रामध्ये करण्यात येतोय। त्यामुळे अनेक गंभीर समस्यांचा सामना ग्रामीण भागातील नागरिकांना करावा लागत आहे। जंगल जमीन हमारा है असा नारा देणाऱ्या आदिवासी नागरिकांकरिता भारत स्वातंत्र्यानंतर अंतिम विधीसाठी जागा नसल्याने ही बाब दुर्दैवी आहे, असे मत नागरिकांकडून व्यक्त केले गेले। मरणानंतरही नरक यातना सोसाव्या लागत आहे। धारणी व चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या अनेक गावांमध्ये स्मशानभूमी शेड नसल्यामुळे भर पावसाळ्यात मृतदेहाला अग्नी देण्यासाठी जागा उपलब्ध नाही। त्यामुळे नागरिकांना मृतदेहाला अग्नी देण्याकरिता नदीपात्रात अंतिम विधी करावा लागतोय। हरिसाल येथे एका मृत्यू पावलेल्या शरीराला अग्नी दिल्यानंतर नदीला मोठा पूर आल्याने चक्क सरण हाच वाहून गेलाय। त्यामुळे नातेवाईकांसह अनेक नागरिकांनी प्रशासनाविरुद्ध मोठा रोष व्यक्त केलाय। सामाजिक कार्यकर्ते रमेश तोटे यांनी प्रशासनाला मागणी केली की ज्या ठिकाणी स्मशानभूमी नसेल अशा ठिकाणी तत्काळ शासनाने लक्ष घालून स्मशानभूमी शेड उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी श्री रमेश तोटे यांनी केली आहे। महाराष्ट्र स्टार न्यूज 1 ची ब्युरो प्रेमदास तायडे, मेळघाट। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.